श्रीमंत छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ढोरोशी अर्थात या अगोदरचं न्यू इंग्लिश स्कूल ढोरोशी या ठिकाणी असणारा 97-98च्या या 10वीच्या परीक्षेला गेलेले सर्व यशस्वी विद्यार्थी यांचा गेट टुगेदर हा समारंभ श्रीमंत छत्रपती विद्यालय ढोरोशी या ठिकाणी संपन्न झाला। या बॅचचे सर्व यशस्वी विद्यार्थी आणि या बॅचला मार्गदर्शन करणारे गुरुवर्य माननीय सन्माननीय DH मोरे सर, रमेश मगर दादा मगर सर आणि सर्व त्यांचा स्टाफ आणि सर्व विद्यार्थी हे इथं आहेत। आणि या निमित्तानं छोटीशी अल्पशी भेट त्यांना अखिल भारतीय साहित्य संमेलन सातारा या ठिकाणी झालं। त्या अध्यक्ष भाषणाची एक प्रत, संविधान आणि एक छोटीशी दिनदर्शिका या वर्षाची देण्यात येत आहे। तर या कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थितांचं खूप खूप स्वागत। आणि या ठिकाणी मोरे सर हे आपल्याशी बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर एक दोन शब्द बोलत आहेत, त्याने ते बोलावेत असे मी विनंती करतो। त्याचबरोबर दादा हेही आपणाला मार्गदर्शन करणार आहेत। मगर सर त्या या बॅचचे यशस्वी विद्यार्थी मॉनिटर नाव संतोष मगर दादा हे या बॅचचे मॉनिटर आहेत। सर्वच मॉनिटर आहेत कारण आपल्या जीवनामध्ये ते यशस्वी झालेले आहेत। असा अर्थ नाही की त्या बॅचचे तेच मॉनिटर आहेत, तर ते घरातले त्यांच्या यशस्वी जीवनाचे तेच मॉनिटर आहेत। हे सर्व 97-98च्या 10वीच्या माध्यमिक शालांत परीक्षा यामध्ये यशस्वी झालेले हे यशस्वी हिरे आहेत। तर या निमित्तानं आपण सरांशी बोलणार आहोत, नंतर आपले मॉनिटर आपले सर्व विद्यार्थी यांच्याशी बोलणार आहोत। आपण बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर बोलत आहात। तर आमचे सोनवले दादा, विकास सोनवले दादा घोटचे हेही आलेले आहेत, यशस्वी कार्यकर्ते की त्यांचे विद्यार्थी आमच्याकडं अध्ययनासाठी होते घोटमध्ये। तर सर्वच या बॅचचे, तर आपण बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर सर बोलत आहात। सर्व यशस्वी बॅचचं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत। तर सर आपले हे यशस्वी विद्यार्थी आहेत, आपण या निमित्तानं हे यशस्वी विद्यार्थी घडवलेले आहेत। तर या गेट टुगेदर हा एक नव्यानंच पायंडा चांगला पडलेला आहे की आपले विद्यार्थी नेमके जीवनामध्ये काय करतायत याचा एक आढावा फॉलोअप आपण घेऊ शकतो। असं कुठं नाही आहे की हे घ्यावाच, पण आपण स्वेच्छेनं आपण हे घेण्याची पायंडा पाडण्याचं काम 91च्या बॅचनं केलं आणि मग नंतर मग हळूहळू सर्वच बॅच चांगल्या पद्धतीनं झाले। असे हे आपले न्यू इंग्लिश स्कूल ढोरोशीचं म्हणजेच आत्ता अर्थात श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ढोरोशीचा हा प्रांगणामध्ये आपण आहोत आणि नुकताच हा समारंभ यशस्वीरित्या पार पडला। सर्व भोजनाचा समारंभ सुरू आहे आणि सरांशी आपण बोलणार आहोत। सर आपल्याला काय वाटतं आपले विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत, बोला दोन शब्द। या ठिकाणी खरोखरच हा जो कार्यक्रम आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या ज्या पूर्वीच्या ज्या स्मृती होत्या त्या स्मृतींना उजाळा देण्याच्या दृष्टीनं आणि आपापला मध्ये जे नातेसंबंध आहेत मित्रत्वाचे हे जपण्याच्या दृष्टीनं अतिशय उत्तम प्रकारे हा कार्यक्रम मी आयोजित केला। खरोखरच या बॅचचं मी सर्व गुणी विद्यार्थ्यांचं मनस्वी स्वागत आणि मनपूर्वक अभिनंदन। ओके, यशस्वी जीवनासाठी तुमच्याकडून पुनश्च शुभेच्छा। ओके दादा आपल्याला काय वाटतं, आपण हे विद्यार्थी घडवलेले आहेत, या विद्यार्थ्यांनी खरोखर अत्यंत त्यावेळेस असणारी परिस्थिती प्रतिकूल परिस्थिती होती, परिस्थितीवर मात करून 97 पुढे जीवन त्यांनी सक्सेस केलं, चांगलं केलं आणि जीवनामध्ये यशस्वी उभे राहिले। त्याबद्दल विद्यार्थ्यांचं अभिनंदन करावं एवढं थोडकंच वाटतं। तरी सुद्धा विद्यार्थी अगदी चांगले घडलेले आहेत याचा सार्थ अभिमान या शाळेला आम्हा सर्व शिक्षकांना मिळत आहे। ओके धन्यवाद। आपण बहुमोल वेळ काढून या यूट्यूब चॅनलवर आपण प्रतिक्रिया देत आहात। आनंदा मगर आमचे कार्यकर्ते आहेत, आपल्याला काय वाटतं म्हणजे हे आपण विद्यार्थी सरांच्या नाही का माध्यमातून घडत आहात, यशस्वी होत आहात। आपले मॉनिटरसुद्धा इथं आहेत मगर दादा, ॲक्च्युली हेच मॉनिटर आहेत यशस्वी जीवनाचे यशस्वी आनंदा मगर यांचं नाव तसं पाहिलं तर डॉल्बी असेल, विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम असेल, साहित्य संमेलन किंवा तुमचं बालांना मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी आम्हाला घोटलासुद्धा त्यांनी मदत केली, परिसरात करतायत। तर आनंदा मगर दादा तुम्हाला काय वाटते, आपण एक DH मोरे सर, भिशे सर यांचे विद्यार्थी आहोत, नलवडे सर आपले जे गुरुवर्य आहेत त्यांचा नामोल्लेख करावा आपण। आत्तापर्यंत जर पाहिलं आत्ताची पिढी तुम्ही बघतायच बरोबर, परंतु आमची 97-98 बॅच केवळ आमच्या गुरुजनांमुळे व्यसनापासून लांब राहिलेले आहे। बरं गुरुजनांबद्दल आम्हाला एवढंच बोलू इच्छितो,
म्हणजे हा आदर्श तुम्ही जे घेतला. काय हे गुणगानच आहे. बरोबर. म्हणजे व्यसनामुळं माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं, पण तुमची ही जी बॅच आहे, ती पिढी आहे, ती पूर्ण व्यसनाधीन नसणारी नाही, व्यसनाच्या अधीन नाही. तर अत्यंत चांगला अशी गोष्ट तुम्ही घेतली आहे. धन्यवाद. त्यानंतर आपण दादा बोला की आपण काय करताय, म्हणजे आपले हे विद्यार्थी एक संदेश जाईल चांगला आपल्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत. बोला आपण काय करत आहात. आपले सरांचे विद्यार्थी आहात, मोरे सर असतील, भिशे सर असतील, रमेश मगर दादा असतील, ते कोणते शिक्षक तुम्हाला शिकवायला होते? बांधकाम विभागाला आहे आता सध्या, हां हां, जे म्हणून कार्यरत काम करत आहे. बरं बरं. त्याच्या अगोदर आर्मीतून रिटायर होऊन मी हा जॉब करता म्हणजे आर्मी देशसेवा केली तुम्ही. बरोबर. भारतीय फौजी म्हणून. कार्यक्रम अरेंज करायला तकरीबन तुमचं नाव काय पुन्हा एकदा आम्हाला फौजी? साहेब मगर. संतोष आप्पासाहेब मगर माजी आपल्या भारत देशाचे सैनिक आहेत, फौजी आहेत. आपणाला चांगल्या पद्धतीचं या बॅचचे सर्व विद्यार्थी सुद्धा इथं आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर आपण एक यशस्वी विद्यार्थी म्हणजे मिलिटरीत सेवा केल्यानंतर आपण पुन्हा आपण जॉब करत आहात. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपल्या ह्या दीदीसुद्धा आहेत. आपण आपलं नावसुद्धा आपण सांगायचं आहे. प्रत्येकाला बोलायला मी चान्स देतो आहे. मॅडम आपण सांगा कुठून आलेला आहात किंवा तुम्ही या सरांचे विद्यार्थी आहात. मगर सर असतील, दादा असतील किंवा त्या काळाचे कोणते तुमचे शिक्षक तुमच्या म्हणजे वाटतात त्याबद्दल एक दोन शब्द तुम्ही बोला. तुम्ही काय करत आहात? बांधव ग्रुप या यूट्यूब चॅनलवर बोलत आहात. बरं हां बरं. आपण काय करत आहात म्हणजे जे गृहिणी? अरे वा, यशस्वी. तुम्ही गृहमंत्री आहात, तर गृहमंत्रालय सांभाळताय. खूप खूप धन्यवाद. आपण काय करत आहात? आरती गणेश पवार, हां हां गोट माझे गाव, हां. नंबर नेरूळ स्कूल नेरूळमध्ये. ओके. आरती पवार, जय भीम ताई. ओके. आपण काय करताय मॅडम? आणि पवार गृहिणी. गृहिणी. बरं बरं. यशस्वी तुम्ही झालेले आहात. तुमची मुलं काय करतायत आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल बांधव ग्रुप चॅनलवर. माझी मुलगी बीटेक इलेक्ट्रॉनिकमधून डिग्री करून आता शेजारी कंपनीला जॉब करत आहे आयटीमध्ये. तुम्ही यशस्वी झाले आहात आणि आपल्या विद्यार्थ्यांनाही मुलांनाही यशस्वी करत आहात. दादा तुम्हाला काय वाटतं? बोला. आपलं नाव सांगा सर्वप्रथम. माझं नाव गणेश शिवाजी पवार, हां घोट. हां हां. आमच्या सरांनी आमच्यावर भरपूर म्हणजे सरांचं नाव सांगा. कोणते सर होते शिक्षक? मोरे आहेत, मगर सर आहेत, मगर सर आहेत, परत मोरे सर, नलवडे सर आहेत, मोरे भिशे आहेत. सर. त्यांनी आमच्यावर चांगले संस्कार केले. मुजावर सरही होते का त्यावेळेला? होते ना. इंग्रजीला मुजावर सर होते. बरोबर. सर होते. अगदी. मोज्यावर आहेत, पीके पाटील आहेत, के पाटील आहेत, परत एस.बी. पाटील आहेत एस बी पाटील आहेत. आणि बी एच मोरे सरांनी हे हायस्कूलच ओपनिंग केलं. दादानी असेल, डॉक्टर सुनील मगर साहेब यांचाही नामोल्लेख प्राधान्य करावा लागेल. तुम्हाला होते का ते शिकवायला डॉक्टर सुनील मगर? नंतर जे पुढे गेले ते MPSC. आमच्यावर त्यांचे ना हे सर आहेत आमचे, हां हां. आमच्यावर चांगले संस्कार केले म्हणून आज आम्ही पुढे आहे. यशस्वी. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये कुठलेही कुणालाही व्यसन नाही. बरं बरं. भले तंबाखू वगैरे खातात नाही पण ते हळूहळू आजच्या दिवसापासून ते संकल्प होईल की बाकी व्यसन नाही. नाही. हां, आता काय झालं काय ते होऊ शकतं. आता 40 तंबाखू वाचवा, जीवन वाचवा असं आमचे विद्यार्थी म्हणतात. 40 वर्ष झाली. कारण कॅन्सर सारखा आजार होतोय. बरोबर. आता इथनं तुम्ही नक्की आजच्या दिवसापासून संकल्प कराल की तंबाखू सुद्धा आपण घेणार नाही. ओके. नाही ते सोडतील. हा संकल्प करतील सरांच्या आपल्या गुरुवारांच्या साक्षीनं. तुमच्या युट्यूब चॅनल हा शपथ घेतोय आजपासून तंबाखू. ओके सर. खूप सर्वांनी टाळ्या वाजवा की आपण व्यसनमुक्त बॅच म्हणून आपण या हायस्कूलची डिक्लेअर करू शकतो अभिमानानं. याचा पुरावा आहे. आपण मॅडम बोला. आपण कुणीही बोलू शकता असं नाही. हा बोला. आपण काय करत आहात? हा बोला. आपण ताई. हां कुठून आलेला आहात ताई? जंगलवाडीच्या विद्यार्थी. एवढ्या लांबून तुम्ही? बहिरेवाडी. पण चालत तिथूनच येत होता ना? याच्या अगोदर ह्या हायस्कूलमध्ये येणारे सर्व विद्यार्थी आम्ही सोडलो तर हां हां. आम्ही सुद्धा चालत. शिक्षक सुद्धा सायकलीवरून येत होते. हां. बैलगाडीचे विद्यार्थी चालत पायी यायची जळवमधून कळंब्यातून चालत. बरोबर. उन्हाळा, पावसाळा एकही दिवस काही हजर नाही. बोरगेवाडी असेल, फडतरवाडी. आमच्या पडतो पाहिजे. बरोबर. आता बहिरेवाडीतून तुम्ही येत होता. तर आपले हे यशस्वी उद्योजक आहेत आणि ठेकेदार आहेत हरिदास भंडारे मिस्त्री. हे मरळोशीतून आलेले आहेत. बोला दादा. हा बोला. आहे. मी गणेश सकटे. हां. मी चिपळूणचा मूळ, बरं. पण शिकायला मी इथं डोरोशेला होतो. शिक्षण घेण्यासाठी. परत म्हणजे इथं काकांकडे राहिलं होतं, पण मला चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या सरांनी शिक्षण दिलं. आणि आज माझ्या म्हणजे तुम्ही आता काय करत आहात तिकडं जॉब? बिझनेस करतो. बरं. ओके. म्हणजे तुम्ही शिक्षण नुसतं नोकरीसाठी नाही तर नोकरी देण्यासाठी दादानी केलेलं आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया.
कारण स्वतःसाठी नाही तर इतरांचीही कुटुंब तुमच्या याच्यावर चालतात. चांगल्या पद्धतीने शिकवलं. ओके ओके. काय म्हणजे त्यांनी मला संस्कार, मी इथं राहिल्यापासून म्हणजे मला संस्कार माझे चांगले झाले. बरं बरं. हां भविष्य हां दादा सांगा, तुम्ही ठेकेदार आहात, घरं बांधता किंवा माणसाचं आयुष्य घडवता, नुसतं घरं बांधणं नाही तर घराचं काम करण्याचं, कुटुंबाचं काम तुम्ही आदर्श करता. त्यांचा मुलगा नक्कीच आता आर्मी नेव्हीमध्ये भरती होईल पोलीस खात्यात, तर खूप छान आहे त्यांचं कुटुंब. बोला दादा. ठीक आहे, चालतंय. आमचे शुभेच्छा. सर्व विद्यार्थी बॅच गुरुवर्य यांचं मनापासून स्वागत आहे ढोरोशी मध्ये आणि सर्वांचं हार्दिक स्वागत केलेलं आहे. ओके. सर्व कार्यक्रम आमचा संपन्न यशस्वी झालेला झालाय. आहे, यशस्वी झालेला आहे. भोजनही आता थोड्या वेळापूर्वी घेतलं, त्यावेळेस झाला काय. तरी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे तुम्ही इथं आलात आणि आमचे जे काही मुलाखत तुमच्या बाईट घेतली. चॅनल वरती मुलाखत घेतली त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद आहे ओके. आणि ओके. आभारी आहोत. ओके तरी धन्यवाद, सर्वांच्या वतीने शुभेच्छा. शुभेच्छा देतो आणि 2 शब्द जातो. हां आता घाडगे दादा आहेत, आपण मरोळ शिवून आल्यात, यशस्वी सामाजिक कार्य करीते की ते सर मंदिर असेल, शाळा असेल यांना खूप खूप मदत करतात. आत्ताच मंदिराला, ज्योतिर्लिंग मंदिराला त्यांनी कलर दिलेला आहे. तर असं सामाजिक काम सुद्धा तुमच्या सर्वांच्याकडून होत असतं. तर यापैकी आपले घाडगे दादा आहेत, आपलं नाव सर्वप्रथम सांगा. संतोष गाडगे मरोळशी. हां आम्हाला या शाळेने खूप काही घडवलं बरोबर. आणि सर्व विद्यार्थ्यांना कोण नोकरीला, कोण उद्योजक जॉब झालेले आहे, करतायत. कोण शेती व्यवसायातून पुढे गेलेले आहेत. तर आम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की या शाळेचा संस्कार कुठे झाले नाहीत आणि होणार पण नाहीत आणि तुमच्या यूट्यूब चॅनल मार्फत माहिती होईल सर्वांना. माहिती होईल आणि धन्यवादांना आभार पण मानतो. ओके धन्यवाद. आपण खूप खूप आपल्याला बोलू शकता आपण कोणीही. तर पुनश्च बघा कोण बोलणार असेल तर सर्वांचं या ठिकाणी आपलं खूप खूप स्वागत. परत सरांना सचिन दादा बोलतायत. आपलं नाव सांगा सचिन दादा, आपण काय करत आहात या बॅचचे यशस्वी विद्यार्थी? हां तर आम्हाला विद्यार्थी दशेमध्ये असताना DS मोरे सरांनी वगैरे शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त आपल्या रिअल इतर लाईफमध्ये, ज्ञान जीवनामध्ये वैवाहिक नुसतं गणितच भूमिती शिकवलं नाही तर आयुष्याचं गणित घडवण्याचं काम सरांनी केलं. कसं राहिलं अगदी बरोबर. आणि इथून आजही खूप छान मार्गदर्शन दिलंय. इथून पुढे पण तुम्ही कनेक्ट, एकमेकांच्या संपर्कात राहा, ओके. एकमेकांसाठी, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा, एकमेकांसाठी. सरांची अशी एक संकल्पना आहे की सहकुटुंब सहपरिवार असं एखादा गेट टुगेदर व्हावा, अशी सरांनी एकदा बॅचची 4-5 वर्षापूर्वी व्यक्त केली होती भावना. यशस्वी आपण करू ती. आभार नाही म्हणायचे, स्वागत करायचं. आभार मानला की कार्यक्रम संपला. हां स्वागत करू. स्वागत केले. ओके. कार्यक्रम आमचा संपला नाही, नाही. तुमचं कायम चालू आजपासून केलेला आहे दरवर्षी. संदेश दिलाय, आई वडिलांना सांभाळणे सगळ्यात मोठी संपत्ती आपली ती आहे. आई वडील आहे, त्याच्यानंतर आपली मुलं आहेत. हेच खरे संस्कार, मूल्य शिक्षण तुम्ही घडवलं आहे. हे सगळं आम्हाला सरांनी जाता संदेश दिला. तर धन्यवाद. अजून कोणी बोलणार असेल तर आपण बोलू शकता. पुनश्च सन 1997-98 या बॅचचे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं आपल्या विद्यामंदिर नाही का श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले विद्यालयामार्फत, म्हणजे अर्थात त्या काळचं न्यू इंग्लिश स्कूल ढोरोशी, या सर्व गुरुवारी सर्व शिक्षक स्टाफ यांच्या मार्फत आपणा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.